श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बघा, प्रत्येक विवाहित महिलेला वाटत असतं की आपल्या पतीची खूप भरभराट व्हावी. मनापासून प्रत्येक पत्नीची इच्छा असते की तिच्या पतीला नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, कोणतंही आर्थिक क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये त्याला भरभराट मिळावी, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी. पण भरपूर वेळा काय होतं ना, की पती खूप मेहनत करतो, नवरा खूप मेहनत करत असतो, तुमचा दिवसभर कष्टही करत असतो, पण आर्थिक अडचणी संपत नाहीत. व्यवसायामध्ये नुकसान होत असतं किंवा नोकरीमध्ये अडथळे येतात, तर कमवलेला पैसा कधी कधी अचानक खर्च होऊन जातो. आणि भरपूर घरांमध्ये ही परिस्थिती वर्षानुवर्ष सुरूच असते. तुमच्या घरामध्ये पण असं होत असेल ना, की तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती सुधरत नसेल. बघा, आजकाल फक्त पुरुषच काम करतात असं नाही आहे, स्त्रिया देखील खांद्याला खांदा देऊन काम करत असतात. मग तुमच्या मिस्टरांच्या कामामध्ये अडथळे येत असतील किंवा तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील, कर्ज निर्माण होत असेल, कर्ज फिटलं जात नसेल, कोणतंही कारण असू द्या, फक्त तुम्ही जर काही सेवा केली ना आणि मेहनत केली ना, तर नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. आणि आपल्या धर्मामध्ये, आपल्या हिंदू शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, माता लक्ष्मीला धन, वैभव आणि समृद्धीची देवी मानलं जातं. आणि जो कोणी भगवान विष्णू, माता लक्ष्मीची सेवा मनापासून करतो ना, त्यांची भरभराट होते म्हणजेच होते. त्याच्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचीच एक मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. ती सेवा तुम्हाला मनापासून करायची आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या घराची भरभराट होईल. पण मी परत सांगते, उपाय तेव्हाच कामयाब होईल जेव्हा तुम्ही मेहनत कराल. असं नाही आहे की तुम्ही फक्त तुमचं काम करून येताय आणि म्हणजे कष्ट करताय. ठीक आहे की तुम्ही 9 ते 8 जे काही असेल, 9 ते 6 असू दे किंवा कोणती आहे ती ड्युटी करताय, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीच हालचाल करत नाही की आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी. आणि तेव्हा तुम्ही म्हणाल की मी हा उपाय करतो आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधारावी. असं होणार नाही आहे. तुम्हाला मेहनत घ्यायची आहे, तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि त्या प्रयत्नाला परमेश्वराची, माता लक्ष्मीची साथ मिळणार आहे. त्याच्यामुळे प्रयत्न करा आणि सोबतच ही सेवा करा. तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे. बघा, माता लक्ष्मी ही धन, वैभव आणि समृद्धीची देवी मानली जाते, तर भगवान विष्णू हे पालनकर्ता मानले जातात. जेव्हा या दोघांची कृपा आपल्या घरावर होते ना, जेव्हा त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो ना, तेव्हा त्या घरातील आर्थिक अडचणी असू द्या किंवा विनाकारण होणारे वाद असू द्या, पैसा टिकत नसेल, कोणतीही गोष्ट असू द्या, ती गोष्ट कमी होईल. त्याच्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर असणं खूप जास्त महत्वाचं आहे. बघा, आता उपाय काय आहे, तर उपाय माता लक्ष्मीच्या सेवेचा आहे आणि हा उपाय आपल्याला शुक्रवार करायचा आहे. लगातार 11 शुक्रवार आपल्याला हा उपाय करायचा आहे. पण काही प्रॉब्लेम आला, म्हणजेच की आपला मासिक धर्म असेल किंवा सुतक पेटळ असा काही प्रॉब्लेम आला, तर तो शुक्रवार तुम्ही स्किप करून त्याच्या पुढच्या शुक्रवारी केला तरी चालेल. काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, आपली कामं नित्य जे काही सकाळी उठल्या उठल्या करतो ते करून घ्यायचे, स्नान करायचं, देवघर स्वच्छ करायचं, देवपूजा करायची, माता लक्ष्मीला, भगवान विष्णूला देवघरामध्ये दिवा लावायचा, प्रार्थना करायची, माझ्या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये जे काही संकट आलेले आहेत, जे काही आर्थिक अडचणी आल्या आहेत किंवा आमच्या आयुष्यामध्ये जे काही आलेलं आहे ते दूर व्हावं असं म्हणायचं आहे. आणि पिवळ्या रंगाची फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत किंवा मग लाल रंगाची फुलं तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्हाला उपाय काय करायचा आहे, तर एक कपडा घ्यायचा आहे, अगदी छोटासा, आपला तळ हाता एवढा घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची चिमूटभर आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आणि ते आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. मग तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिच्या चरणाजवळ हे ठेवा किंवा फोटो असेल तर फोटोच्या जवळ तुम्हाला ही गाठ ठेवायची आहे आणि त्यानंतर शांत बसायचं, माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आणि आपल्या पतीचं, मिस्टरांचं, तुमचे जे काही नाव असेल ते तुम्ही मनामध्ये घ्यायचं आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या पतीच्या आयुष्यात जी काही आर्थिक संकट आले आहेत ते दूर करा, माझ्या पतीची आर्थिक परिस्थिती सुधरू द्या. जे काही आहे ते तुम्हाला बोलायचं आहे. किंवा मग तुमच्या जीवनामध्ये तुमचा जॉब व्यवस्थित चालत नसेल
तुमचं काही बुटीक असेल, स्वतःचं काही असेल, तर तुम्ही हाच उपाय तुमच्या स्वतःसाठी करू शकता, की माझ्या जीवनात जे काही संकट आलेले आहेत किंवा माझं हे बिझनेस चालत नाहीये, मला जॉबमध्ये प्रॉब्लेम होतोय, जे काही आहे ते तुम्ही माता लक्ष्मीला सांगू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ म्हणजेच 108 वेळा जप म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र बोलत असताना लक्षात ठेवा, कुठलीही नकारात्मक विचार आपल्या मनात आणू नका, की हे केल्याने होईल का? माझी परिस्थिती सुधरेल का? माझ्या नवऱ्याला चांगला जॉब मिळेल का? बिझनेसमध्ये प्रगती होईल का? काहीही मनात आणू नका. सगळं माता लक्ष्मीवर सोडून द्या. नक्कीच तुमची इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करेल. बघा, मंत्र जपामध्ये मंत्र जप जर का एकाग्र मनाने केला ना, तर त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि घरातील वातावरण प्रसन्न होत असतं आणि त्यामुळे व्यक्तीला योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळत असते आणि जीवनामध्ये प्रगतीचे मार्ग खुलतात. त्याच्यामुळे मंत्र जप करताना अजिबात निगेटिव्ह विचार मनामध्ये आणायचे नाहीत. मंत्र जप पूर्ण झाला त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अर्पण केलेली हळदीची गाठ तुम्ही नंतर परत दुसऱ्या एका कपड्यामध्ये बांधायची आहे आणि ती गाठ तिजोरीमध्ये, कपाटात किंवा तुम्ही जिथे कुठे पैसे, सोने ठेवत असाल, ते तुम्ही त्या ठिकाणी नेऊन ठेवायची आहे. त्यानंतर पुढच्या शुक्रवारी काय करायचं, तीच कपाटातली गाठ जी आपण दुसऱ्या कपड्यामध्ये गाठ बांधून ठेवलेली आहे, ती परत घ्यायची आहे. ती माता लक्ष्मीच्या जवळ ठेवायची आहे. परत आपल्याला मंत्र जप करायचा आहे. असं प्रत्येक 11 शुक्रवारी आपल्याला करायचं आहे. आणि जर का तुम्ही हे 11 शुक्रवार केले, शुक्रवार झाला, तुम्ही शुक्रवार आला, ती गाठ काढा, त्या गाठीची पूजा करा, माता लक्ष्मीच्या चरणाला अर्पण करा. माता लक्ष्मीला गुलाबी किंवा लाल किंवा पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा. मंत्र बोला, एक माळ मंत्र बोलून झाल्यानंतर प्रार्थना करा आणि परत ती गाठ उचलून आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये ठेवायची आहे. त्यासोबतच महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आपल्या घरामध्ये अन्नाचा अपमान होणार नाही, वृद्ध व्यक्तींचा, छोट्या मोठ्यांचा सोबत आपण वाद घालायचा नाही आहे. अपशब्दांचा वापर करायचा नाही आहे. ज्या घरामध्ये भांडणं होत असतात ना, त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कधीच टिकत नाही. तिथे निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात पसरते. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी करायची आहे. त्यासोबतच दान करायचं आहे. बघा, तुम्ही कुठलीही सेवा करा, मनापासून सेवा केली आणि तुम्ही कष्ट केले तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं म्हणजे मिळतंच. तुमच्या पतीच्या जीवनात जर काही या अडचणी येत असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असतील, तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. ओम श्री महालक्ष्मी नमः.